नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आपण आलेलो आहे दिव्यामध्ये खर्डी गावात येथील नारायण पेट्रोल पंपच्या समोरच शंकर पाटील यांच्या इथे आपण आलेलो आहे. त्यांच्या मिसेस राधा शंकर पाटील हे उमेदवारी फॉर्म त्यांनी भरला आहे. आता आपण त्यांच्याशीच जोडत आहोत. सर्वांना जय महाराष्ट्र. शिवसैनिक शाखा प्रमुख शंकर पाटील. मी अनेक वर्षे शिवसेनेच्या पदावर काम करतो आणि खूप वर्षापासून नाले गटारे शिवसेनेचे उपमहापौर रमाकांत मोरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपले स्थानिक खासदार आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या खाडी गावात जवळजवळ 3 टन नगरसेवक झाले. तरीसुद्धा तो रोडचा काही पत्ता नाही. डोपावर पाण्यात लोक जात होती. म्हणजे गणपती आला, कुठला मोठा उत्सव काढले त्या एवढ्या पाण्यातनं लोक जात होती. तर यांच्या मार्गदर्शक आणि महापौरच्या यांच्या आशीर्वादाने खाडी गावचा रोड झाला, निर्मल नगरीचा रोड केला. खूप अनेक सोसायटीनं पाणी दिला. खाडी गावात पण व्यवस्थित पाणी येतो. आतापर्यंत जी काही कामं केली महाराष्ट्र याच्या शिवसेनेच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि त्या शंकर पाटील हे शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने आतापर्यंत एवढी कामं की 36 वर्षी शाखाप्रमुख. आता थोडी हे कामाकरिता मी आलो. आतापर्यंत 36 वर्ष झालं तुम्ही शिवसेनेचे शाखा प्रमुख आहात. आज अर्जदारी भेटल्यानंतर काय जनतेला संवाद सांगणार आणि काय तुम्ही सांगणार त्यासाठी? आत्तापर्यंत मला शिवसेनेची जर उमेदवारी भेटली, आत्तापर्यंत मी फॉर्म घेतले शिवसेनेचा आणि माझा विचार करा एवढ्या वर्ष मी पक्षात होतो तर माझ्या मिसेसला उमेदवारी मिळाली अशी मी ताई, तुम्ही आज उमेदवारीचा फॉर्म भरला गेला आहे. तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचं काय मत आहे? मत याचं माझं मिस्टर खूप काम करतात. रात्रंदिवस झोपतच नाही. कोणचा फोन आला का चालला, कोणची गटारा, कोणचा आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्वच काम करतं. आम्ही ओरडतो कशाला कामं करतो, तुम्हाला काय दिले शिवसेना? त्यात झेंडा आहे, आपण हे काम करायचं म्हणून मला उभी घे. हम तुम्हारे साथ हैं. शंकर पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा प्रकारे आपण पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा प्रकारे आपण बघू शकतो. आता आपल्यासोबत पंढरीनाथ पाटील जुळत आहेत. फार वैशिष्ट्य आहे यांच्याबद्दल. मला आताच थोड्या अगोदर कळालं की आनंद दिघे साहेबांच्या सोबत जुडलेले होते आणि तसंच त्यांना जी कार भेट दिली होती हेच आपले पंढरीनाथ दादा आहेत. दादा, काय सांगणार शिवसेना शाखेच्या बद्दल? आणि आज शंकर पाटील दादांच्या मिसेसला राधा पाटीलला फॉर्म भरला गेला आहे, काय सांगणार त्याबद्दल? हा आमचा गाव जो आहे डावले फडकेपाडा हा एकदम फंडामेंटल, म्हणजे शिवसेना कुठेही नव्हती, खाली देसाईला होती काही पाड्यात आणि आमची. त्याच्याबद्दल आत्तापासून आम्ही एकनिष्ठ आहोत. आता आमच्या आता गाववाल्यांची अशी इच्छा आहे का आमच्या गावातला उमेदवार द्यावा आणि एक कट्ठा मतं भेटतील. कारण आता फोडाफोडी चिकार होणार आहे. तर या हिशोबात आमच्या गावात 2 उमेदवार आहेत. कोणालाही दिलं तरी आम्ही सहकार्याने काम करणार आहोत. माझे मिसेस पण उभी राहिलेले हे पण आहेत. दोन्ही सक्षम आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्यांचा. आणि आता फंडामेंटल असल्यामुळे आमचा अधिकार आहे. आता कुठं आता नाट्य होतं, योग्य तो माणूस नाही गेल्यावर कोणी राजीनामा देतो, तसा आमचा प्रकार नाही. पण आम्ही एक वेळ वरिष्ठांना विनंती करू का बऱ्याच वेळेला आम्हाला डावललेला गेला आहे. आता आमचं सक्षम आहे, सगळं कार्यकर्ते आहेत. इथं 2 गावं एकदम मजबूत सोसायट्या इतक्या आहेत, म्हणजे एक गठ्ठा मतं आहेत. त्यामुळं आमची विनंती असेल की आमच्या गावातल्या उमेदवारांना द्या. 100% निवडून यांची खात्री आहे. पाटील आता आपल्यासोबत जुळत आहे. दादा, काय सांगणार? मी काळूराम सीताराम पाटील शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे शिंदे गटातून. आज ते शिंदे साहेबाला चांगले उमेदवार जो कट्टर शिवसैनिक आहे अशाच माणसाला तुम्ही उमेदवारी द्या. मी काळूराम सीताराम पाटील, माझा मुलगा अमृत काळूराम पाटील हे उत्सुक उमेदवार आहे. तसेच आमची वहिनी आहे कल्पना पंढरीनाथ पाटील. एक लेडीज पी फॉर्म भरलेला आहे, एक जेंट्स पी भरलेला आहे. तर माझी एकच विनंती आहे, आमच्या विभागाची कामं काही होत नाही, ते कामं करण्यासाठी चांगले माणसाला तुम्ही तिकीट द्या. आम्ही 100% सीट निवडून आणू आणि आमच्या 3 सीटा शिवसेनेच्या लागतील. ही आम्ही पूर्ण शिवसैनिक आम्ही तनधनाचे आम्ही रस्ता बघतो तर तुम्ही चांगल्या माणसाला तिकीट दिला तरच इथं सीटा लागतील. नाही तर कुठल्या तरी माणसाला तुम्ही तिकीट दिला तर तिकीट पडू बी शकतं. आम्ही त्याची गॅरंटी न देऊ शकतो. आम्ही कसं कट्टर आहेत आणि भरपूर वर्ष आम्ही काम करतो आणि आम्ही कुठला भेदभाव न करताना आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करतो. तर माझी एकच विनंती आहे
खरोखर आपले जर शिवसेना जर राखीव ठेवायची असेल ते इथं आम्हाला तिकटा शिवसेनाची जी आहे ती मागणी केलेली आहे ते आम्हाला तिकीट मिळावा ही आमची सगळी शिवसेनांची मागणी आहे. देसाई शील विभाग तसेच पडले खार्डी आणि साबेगाव बी आमच्याच्यात आहे. खरोखर पक्षाने आमची विनंती करावा माणसाला संधी द्या हीच बोलून मी भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शंकर पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा प्रकारे आपण पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा प्रकारे